नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे। त्यामध्ये सध्या एसटी पेसा हा जो संवर्ग आहे याची ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे। पात्र अपात्र उमेदवारांची यादी देखील लागलेली आहे आणि त्यामध्ये उमेदवारांच्या अपात्रतेची कारण दिलेली आहे। आणि याच कारणांमुळे सर्वसाधारण शिक्षक भरतीमध्ये ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा उमेदवारांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण झाले आहेत, भरपूर संभ्रम निर्माण झालेला आहे आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत। आणि त्याचमुळे आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण सर्व अपात्रतेच्या कारणांबद्दल चर्चा करणार आहोत की उमेदवार कशामुळे अपात्र ठरलेले आहेत। तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा मित्रांनो, एसटी पेसाची जी भरती प्रक्रिया आहे ती ऑफलाईन झालेली आहे। म्हणजे त्यांनी टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या वेळी जो फॉर्म भरला होता त्या फॉर्म मध्ये ज्या गोष्टी फिल केल्या होत्या त्यामध्ये चेंज करण्यासाठी किंवा त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांना संधी नव्हती। आता जे उमेदवार आहेत यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना जुन्या ज्या चुका झालेल्या होत्या, यस नो, आरक्षणाला यस नो किंवा एखादं सर्टिफिकेट आहे ते असणं नसणं यासाठी ज्या काही चुका झाल्या होत्या, जन्मतारीख वगैरे बऱ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला एडिटिंगसाठी टॅब उपलब्ध होता, तर त्यामुळे तो बदल करून घेतलेला आहे आणि डॉक्युमेंट्स देखील अपलोड केलेले आहेत। परंतु त्यांना तशी संधी नव्हती। त्यामुळे त्यांच्याकडून जर कुठलं डॉक्युमेंट नजर चुकीने यस ऑर नो झालेला असेल तर अशा वेळी ते उमेदवार अपात्र झालेले आहे। हा फरक समजून घ्या। म्हणजे आता सध्या उमेदवार फार संभ्रमात आहे की ते उमेदवार एवढ्या या गोष्टींमुळे अपात्र कसे झाले। तर हा मेन फरक आहे की सुरुवातीला त्यांनी फॉर्म जो भरला होता टेटचा, तर त्यावेळी ज्या प्रकारची माहिती फिल केलेली होती त्यावरच या गोष्टी झालेल्या आहेत। आता त्यानंतर त्यांची भरती प्रक्रिया ऑफलाईन होती, तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या, तर त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत। तरी देखील त्यांना 10 तारखेपर्यंत डेट दिलेली होती की तुम्ही आक्षेप घेऊ शकतात की काही गोष्टी असतील तर त्यावर आक्षेप घेऊ शकतात। तर आता सध्या ही सर्वसाधारण भरती प्रक्रिया कशी झाली की टेटचा फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम झाली, रिझल्ट लागला, रिझल्ट लागल्यानंतर काय झालं, तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी डेट उपलब्ध करून दिली। डेट उपलब्ध करून दिल्यानंतर तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला संधी दिली। तर त्यामुळे त्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर झालेल्या आहेत। आता बघा, तुम्हाला सर्वांना माहित होतं की डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ही 12/2/2023 पूर्वीची असायला हवी होती। तर हा महत्त्वाचा मुद्दा होता। त्याचबरोबर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे अदर डॉक्युमेंट्स, जसं की तुमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट आहे, आरक्षणांचे सर्टिफिकेट, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे सर्टिफिकेट कधीपर्यंतचे पाहिजे होते, रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंतचे हवे होते। तर ते सर्टिफिकेट तुमचे 30 सप्टेंबरपर्यंत असायला हवे। त्यानंतर बघा, आता बघा फॉर्म भरण्यासाठी कुणाला मुदत दिलेली होती, तर बघा सीटीईटी 2022 जे उमेदवार होते सीटीईटी ॲपियर होते, मग त्यांचा रिझल्ट लागलेला नव्हता फक्त, तर त्यांना एक्झामसाठी अलाउ केलेलं होतं, तर त्यांचे सर्टिफिकेट चालतील म्हणजे त्या विहिट डेटच्या नंतरचे त्यांचे चालतील। परंतु ऑगस्ट 2023 मध्ये ज्यांनी सीटीईटी एक्झाम दिलेली आहे तर ते चालणार नाहीत, असे पण बरेचसे उमेदवार आहेत। त्याचबरोबर तुमचा नावात बदल केलेला असेल, आता लेडीजच्या बाबतीमध्ये या गोष्टी खूप खूप जास्त प्रमाणात आहेत। म्हणजे की तुमचं 10वी आणि 12वी वडिलांच्या नावावर आहे किंवा मग प्रोफेशनल क्वालिफिकेशन डीएड बीएड देखील वडिलांच्या नावावर आहे, परंतु टीईटी किंवा सीटीईटी हे जे फॉर्म भरले होते किंवा हे जे सर्टिफिकेट आहे ते मिस्टरांच्या नावाचे आहेत। तर मग नावात बदलाचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा, तुमच्याकडे ॲफिडेव्हिट केलेलं असायला हवं किंवा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असावं किंवा मग तुमच्याकडे गॅझेट केलेलं असावं जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर। हे आपण आधीही बोललोय, पण जर हे नसेल तर तुम्ही डायरेक्ट अपात्र होणार। त्यानंतर बघा, तुम्ही बाकीची जी आपली माहिती आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, पर्सेंटेज वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा डॉक्युमेंट्स जे आहेत ती माहिती तुमची चुकीची नसावी किंवा माहितीमध्ये मिसमॅच नसावं, जे तुम्ही भरलेलं आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं। या महत्त्वाच्या बाबी या जर तुम्ही फुलफिल केलेल्या असतील तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही। आणि आता आपण याच्यानंतर बघूया, तर हे तर मुद्दे तुम्हाला अगोदर देखील माहिती होते, परंतु तरी देखील बरेच उमेदवार असे आहेत म्हणजे आहेतच ज्यांचा 12/2/2023 नंतर म्हणजे डीएड ॲपियर होते, सेकंड इयर ॲपियर असणाऱ्या बऱ्याच मुलांनी एक्झाम दिलेली आहे डीएड। त्याचबरोबर बीएड सेकंड इयर असणाऱ्या उमेदवारांनी देखील परीक्षा दिलेली आहे आणि फॉर्म देखील भरलेला आहे। मग हे जे उमेदवार आहे ते बाद ठरणार आहे।
बघा, आता पेसामधले कोणते उमेदवार अपात्र ठरलेले आहेत, त्यांची कारणं काय आहेत हे आपण बघणार आहोत. मी हे सविस्तर काढलेलं आहे, तुम्हाला यादी देखील मिळून जाईल. तर कशामुळे हे अपात्र ठरलेले आहे याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. आता बघा, ही भरती प्रक्रिया एसटी पेसासाठी होती. तर काही उमेदवारांकडे एसटी पेसाचं प्रमाणपत्रच नव्हतं. त्यावेळी फक्त फॉर्म भरत असताना त्यांनी काय केलं होतं की एसटी पेसाला यस करून दिलं होतं. मग त्यामुळे हे उमेदवार बाद झाले आहे. आता या नवीन भरती प्रक्रियेमध्ये देखील हेच होणार आहे. जर एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आणि तुम्ही यस करून दिलेलं आहे आणि ते अपलोडही केलेलं नसेल आणि त्याचबरोबर तुम्ही अपलोड करणार हे सांगितलेलं असेल किंवा काही सांगितलेलं नसेल, परंतु ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल त्यावेळी तुम्ही इथून बाद असाल. त्यानंतर बघा, अंशकालीन, त्याचबरोबर माजी सैनिक आणि पेसाचं मी आता सांगितलं, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा अपंग हे तुम्ही जर असाल, तिथे तुम्ही यस केलेलं असेल तर हे सर्टिफिकेट असायला हवं. तर काही उमेदवारांनी इथे यस केलेलं होतं परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं. मग अंशकालीन नाही म्हणून अपात्र किंवा मग माजी सैनिक नाही म्हणून अपात्र असं डायरेक्ट तिथे दिलेलं आहे. बघा, असे बरेच उमेदवार आहे ज्यांनी डीएड केलेलं आहे परंतु टीईटीचा पेपर 1 उत्तीर्ण नाही म्हणून 1 ते 5 मधून ते डिस्क्वालिफाईड आहे. त्याचबरोबर असे बरेच उमेदवार आहे ज्यांनी टीईटीचा पेपर 1 उत्तीर्ण केला आहे परंतु ते बीएड आहे म्हणून ते डिस्क्वालिफाईड आहे. त्याबरोबर असे बरेचसे उमेदवार आहेत ज्यांचा टीईटीचा पेपर 1 आणि 2 दोन्ही उत्तीर्ण नाहीये, त्यांनी फक्त डीएड केलेला आहे, असे अपात्र आहेत. असेही उमेदवार आहेत ज्यांनी टीईटीचा पेपर 1 उत्तीर्ण केलेला आहे परंतु त्यांचं डीएड नाही, असे देखील अपात्र आहेत. आणि बरेच उमेदवार असे आहेत. आता या भरती प्रक्रियेमध्ये देखील असे उमेदवार असू शकतात परंतु आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावले होते, त्यामुळे ज्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नसतील तर ते उमेदवार बाद आहेत. किंवा मग डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही आणि काही उमेदवारांनी जर त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन दिलेलं असेल की बाबा आम्ही नंतर देतो आणि ते विहित डेटमध्ये नसतील तर ते देखील उमेदवार बाद होतील. तर त्यामुळे जे ॲपियर आहेत तर त्यांनी इथून म्हणजे शिक्षक भरतीमधून आशा सोडूनच द्या. म्हणजे डीएड ॲपियर आहे, बीएड ॲपियर आहे. त्यानंतर बघा, मी आता सांगितलं की टीईटी 1 पास आहे परंतु डीएड उत्तीर्ण नाही. त्यानंतर बघा, आता बरेचसे जण असे आहेत ज्यांचं जे बीएडची एक्झामच नंतर झाली होती. मी तुम्हाला म्हटलंही होतं, बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मॅडम आम्ही फॉर्म भरू शकतो का. फॉर्म तुम्ही भरू शकतात, काही जण डेट चुकीच्या टाकून फॉर्म भरू शकतात पण नंतर तुम्ही डिस्क्वालिफाईड होतात, हे तुम्ही आता बघितलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणि प्रत्येक जण विचारत आहे की MSCIT बद्दल, म्हणजे MSCIT 10/8/2023 ला पास आहे आणि अशा उमेदवाराला अपात्र ठरवलं आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट की MSCIT हे कंपल्सरी नाहीये. तुम्ही जॉईनिंग नंतर 2 वर्षाच्या आत MSCIT कंप्लीट करू शकतात, हा नियम आहे. या संदर्भात GR देखील आहे. आता आपल्याला जे डॉक्युमेंट्स सांगितले होते ते 12/2/2023 पूर्वीचे सांगितले होते. जरी 12/2/2023 पूर्वीचे डॉक्युमेंट सांगितले होते परंतु MSCIT हे कंपल्सरी नव्हतं. तिथे एस केलं, नो केलं तरी काही फरक पडत नव्हता. त्यानंतर जॉईनिंग नंतर 2 वर्षाच्या आत करता येत होतं. तर या कारणावरून जर डिस्क्वालिफाईड केलं असेल तर हा उमेदवार पुन्हा पात्र होऊ शकतो, कारण हा मुद्दा चुकीचा आहे. त्यामुळे तो GR दाखवून किंवा त्या संदर्भामध्ये ते त्यांना वेळ दिलेला आहे तर ते पात्र होऊ शकतात. आता हे नवीन भरतीमध्ये सगळेजण विचारतात की मॅडम MSCIT नाहीये, मग काय, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नो केलेला असेल तरी तुम्ही अपात्र ठरणार नाही. किंवा ज्यांचं या उमेदवारासारखं 12/2/2023 नंतरचं जरी पासिंग सर्टिफिकेट असेल तरी काही फरक पडणार नाही. आणि यदा कदाचित या रूलनुसार जर अपात्र ठरवलं तर तुम्ही अपील करू शकता. तुम्ही त्यांना सांगितलं जाऊ शकतं, त्यासाठी डेट देखील तुम्हाला दिली जाईल. बघा, TET 2 पास आहे परंतु मॅथ सायन्समध्ये नाही. आता बघा, ज्यांना मॅथ सायन्सच्या जागा आहेत त्या सायन्स ग्रॅज्युएटसाठी आहेत. म्हणजे ज्यांचं सायन्स ग्रॅज्युएट आहे त्यांनी मॅथ सायन्समध्ये TETचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असायला हवं. आता ज्यांनी मॅथ सायन्समध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे परंतु सोशल सायन्समध्ये तुम्ही TETचा पेपर उत्तीर्ण केला आहे तर मग अशा वेळी तुम्ही डिस्क्वालिफाईड होणार. 6 ते 8 मधून तुम्हाला मॅथ सायन्सची जागा मिळणार नाही. तसंच जर तुम्ही समाजशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि पेपर मॅथ सायन्समध्ये उत्तीर्ण केला आहे, अशा वेळी देखील तुम्हाला 6 ते 8च्या जागा समाजशास्त्राच्या मिळणार नाही. जरी 6 ते 8 साठी तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय धरला जात असला तरी देखील तुमचा जो पेपर 2 आहे तो त्याच विषयामध्ये उत्तीर्ण असायला हवा.
आपलं आधीही बोलणं झालेलं आहे, ज्यांचं समाजशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन आहे किंवा लँग्वेजमध्ये समाजशास्त्र प्लस लँग्वेजमध्ये ग्रॅज्युएशन आहे, त्यांनी टीईटीचा पेपर क्रमांक 2 हा समाजशास्त्रात उत्तीर्ण असायला हवा. ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्स फील्डमध्ये आहे, BSc वगैरे झालेलं आहे, त्यांनी टीईटी पेपर क्रमांक 2 मॅथ सायन्समध्ये उत्तीर्ण असावा. जर तुम्ही हे मिसमॅच केलं असेल तर मग तुम्ही भरतीमधून बाद असाल. आता त्यानंतर बीकॉम BEd जे आहेत तर त्यांचं सध्या तरी असं दिसत आहे की ते भरतीमधून बाद असू शकतात, कारण बीकॉमला ग्रॅज्युएशनला जे सब्जेक्ट आहेत, फायनल इयरला जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट 6वी ते 8वी किंवा 6वी ते 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये. तर त्यामुळे कुठेतरी 10वी पर्यंत हे विषय नसल्यामुळे हे उमेदवार अपात्र ठरले. म्हणजे 6वी ते 8वीच्या गटामध्ये तरी हे सध्या अपात्र ठरलेले दिसत आहे. त्यानंतर 9वी 10वी किंवा 11वी 12वीचं कळलं नाही, परंतु बीकॉम BEd जे आहे ते 6 to 8 मध्ये त्यांचा सब्जेक्ट नसल्यामुळे ते अपात्र आहेत. मी अगोदर देखील ही गोष्ट सांगितली होती. म्हणजे बीकॉम वाले बरेचसे मेसेज करत होते की मॅडम आमचं ग्रॅज्युएशनला हा सब्जेक्ट आहे, म्हणजे तो सब्जेक्ट नाहीये. तर तेव्हा देखील आपल्याला जो पोर्टलला आपल्याला जो मेल ID दिला होता तर तिथे त्यांनी रिप्लायमध्ये हेच सांगितलं होतं की फायनल इयरला तो सब्जेक्ट असायला हवा. जर तुमचा सब्जेक्ट नसेल तर तुमचा थोडासा इश्यू होऊ शकतो. आणि तीच गोष्ट आता पेसामध्ये दिसून आली आहे. आणि पेसाची भरती देखील पवित्र पोर्टल मार्फतच होत आहे, कारण जरी ऑफलाईन होत आहे तरी देखील त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन हे पवित्र पोर्टलचे देखील सेमच असणार आहे. त्यामुळे हा मुद्दा इथे बीकॉमसाठी आहे. त्यानंतर बघा आणखी एक गोष्ट आहे की अपंगत्वाचं प्रमाणपत्र बऱ्याच जणांचं यस नो आहे, तर काही जणांचं असं आहे की म्हणजे ऑफलाईन प्रमाणपत्र आहे तर तिथे ऑनलाईनच प्रमाणपत्र आहे लागतं. तर जर तुम्ही अपंग असाल तर तुम्ही ऑनलाईन प्रमाणपत्र तुमच्याकडे असू द्या, मिळवून घ्या याच्यानंतर. त्यानंतर मी अगोदर देखील सांगितलं की महिलांचा नावामध्ये जर बदल असेल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. ह्या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये झालेल्या आहे की नाव मिसमॅच असेल तर तुमच्याकडे गॅझेट किंवा मग तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असायलाच हवं. हे दोन्ही जर तुम्ही अजून काढलेलं नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट वगैरे करून ठेवा. त्यानंतर बघा एक उमेदवार आहे ज्याला 12th म्हणजे याला चांगले मार्क्स आहेत, आपल्या टेटला अभियोग्यता चाचणीमध्ये चांगले मार्क्स आहेत, परंतु 12वीला 35% आहेत. आता 12वीला 35% असल्यामुळे भरती प्रक्रियेमधून बाद आहे, कारण 12वीला ॲटलिस्ट जर तुमचं मागासवर्गीय असेल तर तुम्ही 40% पाहिजे आणि ओपनमध्ये 45% पाहिजे. ज्यांना त्यापेक्षा कमी मार्क्स असेल तर ते भरतीमधून फक्त या कारणावरून बाद होऊ शकतात. आता बघा मी हे सांगितलंय की DEd आहे परंतु TETचे उत्तीर्ण नाही, म्हणजे जास्तीत जास्त तर हेच आहे, DEd आहे परंतु TET उत्तीर्ण नाही, असे बऱ्याच प्रकार आहे. परंतु त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे की ज्यांनी इंग्रजी माध्यम आहे, इंग्रजी माध्यमाचे उमेदवार आहे त्यांना अपात्र ठरवलंय. आता इंग्रजी माध्यमाचं का अपात्र ठरवलं हे नाही दिलं, इंग्रजी माध्यम आहे म्हणून अपात्र आहे, तर त्यामुळे ते कदाचित इंग्रजी माध्यम नसावं किंवा चुकून यस नो अशा टाईपमध्ये काहीतरी अगोदर झालेलं असेल, त्यामुळे असायला हवं असं मला वाटतं. आणि तसंही ह्या ST पेसाची जी आहे ती विशेष शिक्षक भरती आहे, त्यांना तिथले लोकलचे उमेदवार पाहिजे होते, त्याचबरोबर तिथे मराठी माध्यमाचेच उमेदवार पाहिजे होते. आता ही जी आपली सर्वसाधारण शिक्षक भरती आहे यामध्ये तुम्हाला माहिती की माध्यमांवाईज जर पसंतीक्रम येणार आहे, जर माध्यमांवाईज पसंतीक्रम येणार असेल तर 10वीचं माध्यम आधी विचारात घेतलं जाणार आहे. 10वीला इंग्रजी माध्यम ज्याचं आहे त्यांना सेमी इंग्रजीच्या शाळा येणारच आहेत, तर त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही. परंतु काही जणांचं 10वीला मराठी माध्यम आहे, बाकीचं इंग्रजी माध्यम आहे, जसं की व्यावसायिक क्वालिफिकेशन, तर त्यांना देखील प्रेफरन्स येणार आहे. त्यामुळे तुम्ही अगोदरच रिजेक्ट होणार नाही, तुम्हाला प्रेफरन्स येतील. तुम्ही ज्या ठिकाणी क्वालिफाईड आहे त्याचे प्रेफरन्स तुम्हाला येतील, त्याचे प्रेफरन्स तुम्हाला आले की तुम्ही त्यानुसार तुमचे प्रेफरन्स देऊ शकतात आणि तिथेच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्ही डिरेक्टली तर बाद होणार नाही, कारण आपली पुढची प्रोसेस आहे प्रेफरन्स येणं. प्रेफरन्स कशावर येणार आहे, तुम्ही जे माध्यम दिलेलं आहे त्या माध्यमावर. आता तुम्ही असं जर एखाद्याचं मराठी माध्यम आहे परंतु ज्यांनी इंग्रजी माध्यम टाकून ठेवलं असेल तर अशा वेळी तो भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतो. तर असं कारण झालेलं असणार आहे असं मला वाटतं. म्हणजे बरेच जणांचे प्रश्न आहेत, तर त्यामुळे मग मी हे यामध्ये इन्क्लूड केलं की माध्यमांचं असं होऊ शकतं आणि तुम्हाला तुमचे प्रेफरन्स हे तुमच्या माध्यमानुसार येणार आहेत. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट भरतीमधून बाद तर नक्कीच होणार नाही. तुम्हाला प्रेफरन्स येतील, प्रेफरन्सनुसार तुम्ही शाळा निवडू शकता. इंग्रजी माध्यमाला सेम इंग्रजीचे येतील, इंग्रजी माध्यमाचे येतील आणि मराठीचे देखील येतील. त्याचबरोबर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे येतील, ज्यांचा इंग्रजी सब्जेक्ट आहे त्यांना इंग्रजी किंवा सेमी इंग्लिशचे येतील. ज्यांचा जो सब्जेक्ट आहे 6वी ते 8वीचं सब्जेक्ट वाईज येईल, 1 ते 5च इश्यू आहे तर त्यांना 10वीच्या माध्यमानुसार येणार आहे. ज्यांचं 10वीचं माध्यम इंग्रजी नसेल परंतु अदर इंग्रजी असेल तर त्यांना त्या पद्धतीने येतील आणि प्रेफरन्स येणार आहे. प्रेफरन्स आले म्हणजे तुम्ही तिथे इलिजिबल आहात आणि मग तुमच्या मेरिटनुसार तुमची यादी लागेल किंवा तुमचं सिलेक्शन होईल आणि नंतर पुढची प्रोसेस असेल. तर अशा प्रकारे असतील. तर ही विविध प्रकारची जी महत्त्वाची म्हणजे जास्तीत जास्त वेळा
म्हणजे 2-3 याद्या पाहिल्यानंतर हे लक्षात आलं की ही कारणं जास्त आहेत, जास्तीत जास्त तर टीईटी उत्तीर्ण नाही. आणि ही सेम प्रोसेस, सेम प्रक्रिया सर्वसाधारण शिक्षक भरतीमध्ये देखील होऊ शकते. बरेच उमेदवार आहेत जे टीईटी उत्तीर्ण नाही, सीटीईटी उत्तीर्ण नाही. आता टीईटी फ्रॉड उमेदवार जे आहेत ना, ज्यांचं फ्रॉड यादीमध्ये नाव होतं परंतु त्यांनी सीटीईटी उत्तीर्ण केली आहे, तर अशा उमेदवार पात्र आहेत. परंतु ज्यांचं टीईटी फ्रॉड यादीमध्ये नाव होतं आणि त्या सर्टिफिकेटवर तर आपल्या पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तर एक्सेप्ट करत नव्हतं, परंतु पेसाच्या भरतीमध्ये त्यांना डायरेक्ट बाद ठरवलं आहे, ज्यांनी सीटीईटी उत्तीर्ण केली नाही. टीईटी फ्रॉड आहे परंतु सीटीईटी उत्तीर्ण आहे ते पात्र आहे. टीईटी फ्रॉड यादीमध्ये नाव आहे परंतु बीएड आहे मग वरच्या वर्गासाठी ते पात्र आहे. तर माझ्या मते या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या की कुठल्या गोष्टीमुळे उमेदवार अपात्र होऊ शकतात. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही एखादं डॉक्युमेंट्स तुमचं ज्यावेळी रजिस्ट्रेशन करताना अवेलेबल नसेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही मिळवून घ्या, किंवा जास्त डॉक्युमेंट्स असतील तर ते देखील मिळवून घ्या, म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये पवित्र ज्यावेळी प्रेफरन्स येतील आणि नंतर तुमचं सिलेक्टेड यादीत नाव येईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, अशा वेळी तुम्हाला ती गोष्ट म्हणजे नंतर मग तुम्ही अपात्र होऊ नये यासाठी या गोष्टी करून घ्या. मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या अजूनही या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील किंवा अशाच शिक्षक भरतीच्या किंवा स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आपलं पॅशन जर्नी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.